नाशिक येवला तालुक्यातील एरंडगाव येथे मोसंबी लागवडीचा शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग। मोसंबी हे फळपीक मराठवाड्यात घेतले जाते। मोसंबीसाठी उष्ण हवामान पोषक असते। नाशिक जिल्ह्यात असे थंड हवामान आहे तरी शेतकरी मोसंबी पीक घेत असून हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे। येवला तालुक्यातील एरंडगाव या ठिकाणी शेतकरी दिलीप पाटील यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रात मोसंबीची लागवड केली असून मोसंबी आंतरपीक देखील घेतले जाते। 2 एकरात किमान 30 टन मोसंबीचे उत्पादन निघणार असून या शेतकऱ्याला 5 ते 7 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। तर आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पीक करणारे आम्ही शेतकरी, पण कांदा पीक कॅन्सल करून आंतरपीक म्हणून आम्ही त्या मोसंबी घेतली, त्याच्यात आंतरपीक म्हणून कांदा केला। तर आम्हाला त्या पिकातून चांगलीच म्हणजे कमी खर्चामध्ये कांद्याच्या खर्चामध्येच मोसंबी पीक मिळून गेलं आणि आतापर्यंत मोसंबी पीक म्हणजे अशी वस्तू आहे का हे 16 बाय 16 वर लावलेलं झाड असतं, पण आपण त्याचे थोडं अंतर कमी करून 2 एकरामध्ये 1000 झाडं लावून तर 12 बाय 8 वरती लागण केली त्याची। तर जे पारंपरिक पद्धतीने मोसंबी करतात तर ते 16 बाय 16च्या अंतरावरती मोसंबी लावतात। लागवडीसाठी आपल्याला आले 70 रुपये रोपाने आपण रोप आणलं होतं, तर 50 ते 60 हजार रुपये खर्च लागवडीचा आलाय आपल्याला। उत्पन्न किती येणार? तर उत्पन्न अपेक्षित आम्हाला 5 ते 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे। निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा, तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये। माऊली मंगल कार्यालय, लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा। बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या। संपर्क करा व्ही करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ, मोबाईल नंबर 96 99 31 28 40, तसेच 98 50 89 28 92, तसेच 70 20 74 85 96। आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422 403। तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा।